नमस्कार, सुप्रभात मंडळी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवर एका नवीन सिरीजमध्ये. जी सिरीज आपण सुरू केलेली आहे पालखी मार्ग सिरीज. या सिरीजचा उद्देश म्हणजे की जसं की आळंदी ते पंढरपूर, त्यानंतर देहू ते पंढरपूर अशा पद्धतीनं 2 पालखी मार्गाची निर्मिती होत आहे. आपण पाहत आहोत या सिरीजमध्ये आळंदी ते पंढरपूर, जे की नॅशनल हायवे 965ला वायडनिंग, जसं की 2 लेनमध्ये हा महामार्ग सुरुवातीला नॅशनल हायवे होता. याचं रोड विस्ताराचं काम पण 4 लेनपर्यंत होत आहे. त्याचबरोबर दोन्ही साईडला एक लेन पालखी मार्ग म्हणून निर्मिती होत आहे. तर याचं काम आपण याची अपडेट पाहत आहोत. पुणे साईडकडून ते पंढरपूर पर्यंत आपण मागील 2 व्हिडिओमध्ये या सिरीजचा पहिला जो दिवे घाटापासून ते फलटणपर्यंत 2 व्हिडिओमध्ये काम पाहिलेलं आहे. ज्यांनी 2 व्हिडिओ मागचे पाहिले नसतील तर कृपया आपल्या प्लेलिस्टमध्ये पालखी मार्ग सिरीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन दोन्ही व्हिडिओ नक्की चेक करा आणि ते पाहू शकता. आता आपण फलटण बायपास, पाठीमागं फलटण आहे आणि हा फलटणचा बायपास आहे. इकडे पाहत आहोत आपण. इकडून पंढरपूरवरून हा रस्ता येतो आणि इकडे पुढे हा पुण्याकडे फलटणकडे जातो. या दिशेला हा जो सरळ जो मूळचा रोड आहे आणि या फलटणला बायपास अशा पद्धतीने वर्क होत आहे. हा महामार्ग निर्मिती 4 लेन प्लस 2 लेन अशा पद्धतीने होत आहे. हा बायपास येतोय फलटणच्या बाहेरून आणि पुढे एक्झिट रोडला या ठिकाणी कनेक्ट पुन्हा परत करत आहोत आणि आपण याच पॉईंटला उभे आहोत. चला तर मंडळी, या दिशेने हा महामार्ग लोणोदवरून येत असून या दिशेने फलटण बायपासचे आपण काही अंतर काम मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर या दिशेला आहे फलटण शहर. मागील व्हिडिओमध्ये आपण लोणंद बायपास ते फलटण बायपास पर्यंतचे काम या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मागील व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आवर्जून तो व्हिडिओ पहा. या महामार्गावरील प्रत्येक बायपास हा ग्रीनफील्ड म्हणजेच नवनिर्मित होत असल्यामुळे याचे काम आपल्याला सध्या बाकी असलेले पाहायला मिळत आहे. लागलीच या ठिकाणी आपल्याला कॅनल ब्रिज पाहायला मिळत आहे. याचे काम सुद्धा आपल्याला बाकी असलेले दिसत आहे. हे आहे फलटण शहराबाहेरील विडणी गाव. या गावाच्या हद्दीमध्ये देखील काम प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे. पाठीमागून विडणी गावापासून पुढे आल्यानंतर हे येते पिंपरत गाव. या गावाच्या हद्दीमध्ये काम पूर्ण झालेले दिसत आहे, परंतु या ठिकाणी केवळ लेन मार्किंगचे काम तेवढे बाकी असलेले पाहायला मिळत आहे. परंतु पिंपरत गावामध्ये पुन्हा परत काम पेंडिंग असलेले पाहायला मिळत आहे.
तर मंडळी, या दिशेने आपण फलटणच्या दिशेने प्रवास करत पुढे आल्यानंतर बरड नावाचं गाव आहे या ठिकाणी, आणि या गावाच्या हद्दीपर्यंत आपण जर पाहिलं तर पाठीमागं फक्त जे छोटी मोठी गावं आहेत त्या ठिकाणचे जे फ्लायओव्हर्स असतील, ब्रिज असतील, त्याचं कन्स्ट्रक्शन थोडंफार बाकी आहे. अन्यथा आजूबाजूचं जे रोड वर्किंगचं काम जे आहे दोन्ही साईडचं, तर ते पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी पण पाहत आहोत वरड गावाच्या हद्दीमध्ये आपल्याला रोड कन्स्ट्रक्शनचं काम दोन्ही साईडचं पूर्ण झालेलं दिसत आहे. फक्त लेन मार्किंगचं काम तेवढं बाकी आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत आहोत सेंटरला जे ट्री प्लांटेशनचं काम आहे हे सुद्धा पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी वरड गावाच्या हद्दीतील हे ब्रिज कन्स्ट्रक्शनचं काम सध्या बाकी आहे, सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. दोन्ही साईडची वाहतूक आपण ज्या साईडनं जात आहोत पंढरपूर साईडनंच येत असताना पाहायला मिळत आहे या वरड गावाच्या हद्दीमध्ये. पाठीमागनं प्रवास करत आपण राजूर गावाच्या हद्दीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. पाठीमागं राजूर गावाचा जो ब्रिज आहे त्याचं काम फ्लायओव्हरचं बाकी आहे, ते काम आपण ड्रोनद्वारे पाहणारच आहोत. तिथून पुढे जर पाहिलं तर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी आता पाहत आहोत की इथपर्यंत हे डांबरीकरणाचं काम आहे, टारकोल आहे, आणि इथून पुढे PQC या ठिकाणी काम आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही साईडचं म्हणजेच सिमेंट कॉन्क्रीटचा हा रस्ता बनत आहे. कारण की याच पुढे काही अंतरावरती आपल्याला टोल प्लाझा निर्मिती होत असलेला पाहायला मिळणार आहे. पलीकडला शेवटची लेन आणि इकडली ही लेन ही पालखी मार्ग लेन आहे, आणि मधल्या ज्या दोन महत्त्वाच्या म्हणजे 4 लेन ह्या ज्या आहेत ते ट्रॅफिकसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथं मात्र डिवाईड केलेला दिसत आहे. तर एकंदरीत मंडळी, पाठीमागं आपण टोल प्लाझा पाहिला. टोल प्लाझाच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक कॅनल आलेलं पाहायला मिळत आहे. या दिशेला इथे एक कॅनल आहे, कॅनलवरती पूल बनवण्यात आलेला आहे, आणि तो सिम्बॉल म्हणजेच 2 जिल्ह्याची बाउंड्री आहे. आता आपण प्रवेश केलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. पाठीमागं सातारा जिल्हा होता, कॅनलपासनं इकडे सोलापूर जिल्हा सुरू झालेला आहे. आपण ड्रोनद्वारे तो कॅनल आणि बाउंड्री पण पाहणार आहोत. आणि तिथून पुढे काही किलोमीटर म्हणजे 2 किलोमीटर अंतरावरती किंवा 1.5 किलोमीटर अंतरावरती आपल्याला या पॅकेजचं शेवटचं गाव पाहायला मिळेल, धरमपुरी. तिथपर्यंत आपण ड्रोन फ्लाय करून काम पाहणार आहोत.
तर मंडळी या दिशेने आपण प्रवास करत येऊन पोहोचतो नातेपुते गावाच्या हद्दीमध्ये। या दिशेला पुढे काही अंतरावरती आपल्याला नातेपुते गाव पाहायला मिळेल। याचा बायपास इथून हा जो बोर्ड दिसत आहे आपण तसं ड्रोन पाहणार आहोत, त्याच्या पुढे राईट साईडला नातेपुतेसाठी बायपास निर्माण होत आहे किंवा झालेलं आहे पूर्ण काम। जसं की आपण पाठीमागनं जो डॅमवरील जो कालवा पाहिला किंवा ज्याला आपण कॅनल म्हणतो, ते कॅनलपासून जो सोलापूर जिल्हा सुरू होतो, तर सोलापूर जिल्हा तिथून इथपर्यंत म्हणजे नातेपुतेपर्यंत आपण पाहिलं की संपूर्ण काम झालेलं आहे। जसं की रोड मार्किंग, लेन मार्किंगचं असेल, सेंटरला जे ट्री प्लांटेशन असेल किंवा फ्लायओव्हर ब्रिजवरती तुम्हाला लाईटिंगचं काम असेल, तर हे संपूर्ण काम पूर्ण झालेलं दिसलं आहे। आता इथून जे आहे तर नातेपुतेचा जो बायपास आहे या ठिकाणचा, तर याचं काम आपण या इथून पुढं ड्रोनद्वारे पाहणार आहोत। इथून पुढे राईट साईडला हा मार्ग प्रसिद्ध देवस्थान शिखर शिंगणापूरकडे जात असून सरळ 4 लेनचा हा मार्ग नातेपुते शहराला वळसा घालून बायपास जातो। तर लेफ्ट साईडला हा मार्ग पालखी मार्ग म्हणून नातेपुते शहरामध्ये जातो, कारण की संत ज्ञानेश्वर महाराजाचा पालखीचा मुक्काम या ठिकाणी असतो। तर आता आपण काही अंतर या बायपासचे काम पाहूया। मंडळी आपण आता सध्याच्याला नातेपुते बायपासला उभे आहोत आणि बायपासचा शूट आपण घेतलेला आहे ड्रोनद्वारे, तुम्ही पाहिलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच आवडला असेल। या सिरीजमध्ये आपल्या म्हणजे पंढरपूर आणि त्या पुढील भागापर्यंतचं काम आपल्याला पाहायचं आहेच। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते लोकसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि 1 लाखाचा टप्पा पार करणं हे तुमच्या हातामध्ये मित्रांनो, कारण आपण एवढी उन्हातानाची मेहनत घेतो। लाईक करणे, चॅनलला सबस्क्राईब करणे हे तुमचं काम आहे। चला तर मग पुन्हा व्हिडिओ पुढील या सिरीजमधल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।